नमो बुद्धाय. जय भीम. भाग तिसरा. तथागत बुद्धांच्या धम्माचे टीकाकार. एक. संघातील मुक्त प्रवेशाबाबत टीकाकार. कोणत्याही उपासक अनुयायी गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते. संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल तथागत बुद्धांवर काही लोक टीका करीत असत. त्यांचे म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमांचा धर्म फोल असला पाहिजे. ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता. तथागतांचे म्हणणे होते की हा धर्म स्थापून उपकारक अशा विमुक्ती जलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असे सरोवर त्यांनी निर्माण केला होता. सद्धम्माचा जलाशय. तथागतांची इच्छा होती की अकुशल पापांच्या कलंकाने जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या सद्धम्माच्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची अकुशल पापे धुवून जातील आणि जर कोणी ह्या सद्धर्माच्या सरोवराकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे, सद्धम्म नव्हे. तथागत म्हणाले, लोकांना आपली अकुशल कर्मे पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा सरोवर निर्माण केल्यानंतर जर तथागतांनी असे म्हटले, जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये, ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहे त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे, तर ते योग्य ठरेल काय? अशा अटी घातल्या असत्या तर तथागतांच्या सद्धम्माचा उपयोग तो काय होता? आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती, हे टीकाकार विसरले होते. आपल्या धम्माचा अनुभव हा सर्वांनी पडताळून पाहावा, यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी तथागतांची इच्छा होती. 2. शरणगमन प्रतिज्ञाबद्धता. नियमांचे टीकाकार. पंथशील पुरेसे नाही काय? प्रतिज्ञाबद्धतेची काय शरणगमनाची आवश्यकता आहे, असे प्रश्न नेहमी विचारले जात असत. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर उलटीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्बल करण्याचा फायदा काय, असे मतप्रदर्शन केले जात असे. तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून ही पंचशीलाने शांती व सर्वश्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखी व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय? तथागतांनी ही प्रतिज्ञाबद्धता त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहे. नैतिकतेच्या दृष्टीने ते बहुमूल्य आहे. प्रतिज्ञाबद्ध होऊन जीवनामुळे आपोआपच सत्वाची वृद्धी होते व अधपतापासून रक्षण होते. जे प्रतिज्ञाबद्धता ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्यांचे संरक्षण व वृद्धी करतात त्यांना विमुक्ती प्राप्त होते. प्रतिज्ञाबद्धता म्हणजे वासना, लोभ, द्वेष व मोह, असूया, अहंकार यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन. जे प्रतिज्ञाबद्धता करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी कुशल, शुद्ध व पवित्र असतात. फक्त पंथशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. प्रतिज्ञाबद्धता ग्रहणाने नैतिक अधपतापासून जसे संरक्षण होते त्या प्रमाणात पंथशील ग्रहणाने होत नाही. प्रतिज्ञाबद्ध जीवन अत्यंत कठीण असते. पंथशील ग्रहणाचे मात्र तसे नसते. मानवजातीच्या हितासाठी काहींनी प्रतिज्ञाबद्ध जीवन पत्करणे आवश्यक असते म्हणून तथागतांनी दोन्ही योजना केली होती. 3. अहिंसा तत्वाचे टीकाकार. अहिंसा तत्वाला ज्यांचा विरोध होतो असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की त्यामुळे अकुशल पापांचा अप्रतिकार व त्यासमोर शरणागती पत्करावी लागते. तथागतांनी शिकवलेल्या अहिंसा तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता. संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे. यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश देण्याबाबत नियम केला तो. एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत बंड आंदोलन झाले तेव्हा मगध नरेश सैन्य बिंबिसाराने आपल्या सेनापतीस आज्ञा केली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना शोधून काढून त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश द्या. सेनापतींनी तसे केले. सेनापतींचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली. जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते हिंसा
अकुशलता करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात अशी तथागतांची शिकवण होती, हे त्यांना माहीत होते. याउलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा अशी राजाज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशी ते विचार करू लागले. सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागतांच्या भिक्खू संघात प्रवेश केला तर ह्या समस्येतून आपली सुटका होईल. त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्खूंकडे गेले आणि त्यांनी प्रवृत्तीची याचना केली. भिक्खूंनी त्यांनी प्रवर्जा व उपसंपदा दिले. सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, सेनाधिकारी कुठे दिसत नाहीत, हे कसे काय? सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूंची धम्मवृत्ती स्वीकारून संघात प्रवेश घेतला आहे, सैनिकांनी उत्तर दिले. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रवर्जा कशी देऊ शकतात? सेनापतीने घडलेली हकीकत राजाला सांगितली. राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले, महाशय, राजसेवेतील लोकांना प्रवर्जा देण्यास कोणती शिक्षा द्यावी ते सांगा. महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कमावाचा म्हणणाऱ्यांची जीभ उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात. नंतर तथागत जिथे होते तेथे राजा गेला आणि विहार करीत अभिवादन करून सर्व हकीकत कथन केले. तथागत आपणास ज्ञात आहे की कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. ते विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव बिंबिसार राजा तत्पर आहेत. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघांचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रेरित करत आहेत तर हे राजे त्यांचा किती छळ करतील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळता यावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती केली आहे. तथागतांना उत्तर दे, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेचा अवगुंठनाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा तथागतांचा कधीच हेतू नव्हता. त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खूंना तसे सांगितले. भिक्खू हो, राजसेवेतील लोकांना राजांच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रवज्जा देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रवज्जा देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल. दुसऱ्या एका वेळी श्रमण महावीरांचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशी संवाद साधला, चर्चा केली. सिंहाने विचारले, तथागतांची या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात, तो धम्म मला यथातथ्य समजावा म्हणून माझ्या मनावरील आशंकेचा पडदा दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय? तथागतांनी अनुमती देतात सिंह सेनापती म्हणाला, तथागत, मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळप्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे. दुःखितांबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगारांना शासन करणे मान्य आहे काय? दुसरे म्हणजे आपली घरे, बायका, मुले व चीजवस्तू यांचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे ही चूक आहे असे तथागत सांगतात काय? तसेच तथागत संपूर्ण शरणाची समर्पणाची शिकवण देतात काय? हे जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी मी सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ द्यावे. तसेच सर्व संघर्ष मग ते न्याय करण्यासाठी असेल तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय?